आंबेगाव पोलीस ठाणे जो गुन्हा दाखल होता 236/25 BNS कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये काही आरोपी अटक केली होती, काही आरोपी फरार होते। त्यामधील ही उद्धव बाबूराव निमसे हे फरार होते। तर ते आज रोजी हजर झाले। त्यांना अटकेची कारवाई करतो। उद्या मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल। सर तेवढे दिवस म्हणजे गेल्या पोळा सणाच्या दिवशी झालेला हा प्रकार होता। आता जवळपास 20 दिवसांना अधिक काल झाला तरी ते पोलिसांना मिळत त्यांच्याकडे आणखीन अजून बारकाईने तपास करणं बाकी आहे। तरी ते इथून गुजरात म्हणजे राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश असं ते निरनिराळ्या राज्यामध्ये 10 ते 12 दिवस फिरले ते। असं ते प्राथमिक माहिती मिळाली। आणखीन सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी आहे। ह्या प्रकरणामध्ये एकूण किती तपासी अधिकारी जे आहेत आपले ACP देशमुख साहेब त्यांच्याकडे सविस्तर मिळाली। शरण आल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेलं आहे? अजून ते तपासाचा भाग आहे। आम्ही त्यांना तपासी अधिकारी यांच्याकडे त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की पोलिसांकडून सारखा त्रास दिला जात होता म्हणून आम्हाला शरण व्हावं लागलं। असं त्रास देण्याचं कोणतंही काम नाही। आमचं कामच आहे जे फरार आरोपी जो गुन्हा घडला त्यातले आरोपी शोधणे आमचं कामच आहे आणि ते काम करत होतो। या व्यतिरिक्त कोणताही त्रास वगैरे